हिंदू सेनेनं राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्गा हा एका हिंदू मंदिराच्या पायावर उभारला गेला आहे। हे एक धार्मिक, ऐतिहासिक आणि कायदेशीर संघर्षाचं केवळ एक उदाहरण आहे। या याचिकेचा तपशील, दर्ग्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, कायदेशीर मुद्दे आणि यावर मुस्लिम समुदायाचा दृष्टिकोन काय आहे हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी पाटील आणि आपण पाहताय अपडेट एमएच। तर 2024 मध्ये हिंदू सेनेने राजस्थान उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली। या याचिकेत दावा केला आहे की अजमेर शरीफ दर्गा ज्या ठिकाणी उभारला गेला आहे ती जागा पूर्वी हिंदू मंदिराची होती आणि त्यावर एक महादेव मंदिर उभं होतं। विष्णु गुप्ता, हिंदू सेनेचे अध्यक्ष, म्हणतात की 12व्या शतकात मुघल सम्राट हुमायूनने त्याच्या ताकदीचा वापर करून मंदिराची तोडफोड केली आणि त्याच्या जागी दर्गा उभारला। यासाठी त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात ASI कडून सर्वेक्षण करून ऐतिहासिक पुरावे मागवले आहेत। हिंदू सेनेच्या याचिकेत दावा केला आहे की या दर्ग्याच्या जागेवर पूर्वी एक संकटनाशन महादेव मंदिर आणि जैन मंदिर होतं। या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पुरातत्व संशोधन आवश्यक आहे, ज्यासाठी त्यांनी न्यायालयात जाहीर केलं आहे की त्यांना एक स्वतंत्र ऐतिहासिक सर्वेक्षण करावं लागेल। मुस्लिम समाजाच्या दृष्टीने अजमेर दर्गा हे अत्यंत पवित्र स्थान आहे। या ठिकाणी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या मठावर असलेल्या दर्ग्याला दरवर्षी लाखो मुस्लिम भाविक भेट देत असतात। या दर्ग्याच्या स्थापनेची आणि त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची चर्चा 12व्या शतकात सुरू झाली। मुघल सम्राट हुमायूनने त्याच्या राजवटीच्या काळात या ठिकाणी दर्गा बांधला आणि तो मुस्लिम धर्माचा एक महत्त्वाचा तीर्थस्थळ बनला। याच पार्श्वभूमीवर हिंदू सेनेचा दावा धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून जटिल आहे। आता जर आपण विचार केला तर भारतात अशा वादांचा एक लांब इतिहास आहे। बाबरी मशीद प्रकरण, ज्ञानवापी मशीद वाद आणि शाही ईदगाह प्रकरण यासारख्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवरील वादांनी भारतीय समाजात मोठा तणाव निर्माण केला आहे। बाबरी मशीदच्या वादात न्यायालयानं ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर निर्णय दिला आणि तेच काही प्रमाणात अजमेर दर्ग्याच्या वादावर देखील लागू होईल। यामुळे हे प्रकरण केवळ राजस्थानपुरतं सीमित न राहता संपूर्ण देशभर चर्चा आणि कायदेशीर अडचणी निर्माण करू शकतं। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे। मुस्लिम समुदायाच्या अनेक प्रमुख व्यक्तींनी हिंदू सेनेच्या याचिकेचा विरोध केला आहे। अंजुमन सय्यद जदगान संघटनेचे सचिव सय्यद सरवार चिश्ती यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की अजमेर दर्गा हा सर्वधर्म समभाव आणि आपसी सौहार्दाचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी धार्मिक वाद उभारणं समाजाच्या एकतेसाठी हानिकारक ठरेल। त्यांच्या म्हणण्यानुसार अजमेर दर्ग्याची पुन्हा एकदा तपासणी किंवा तोडफोड करणं धार्मिक उन्माद निर्माण करू शकतं आणि ते भारतीय समाजाच्या शांततेसाठी धोकादायक ठरू शकतं। आता न्यायिक दृष्टिकोनातून बघता भारतात 1991 मध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट पारित केला गेला। या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 नंतर कोणत्याही धार्मिक स्थळाच्या रूपात कोणताही बदल करणं बेकायदेशीर आहे। यामुळे दर्ग्याच्या रूपात बदल करणं किंवा त्याचं अस्तित्व संपवणं कायद्यानुसार निषिद्ध आहे। हिंदू सेनेच्या याचिकेचा मुख्य मुद्दा म्हणजे ऐतिहासिक पुरावे आणि त्याच्या आधारावर दर्ग्याच्या पायावर मंदिर बांधण्याची मागणी। तथापि या याचिकेला प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टच्या अंतर्गत कायदेशीर अडचणी आहेत, जे पावले उचलण्यास कडक अडथळा निर्माण करतात। तसंच भारतीय न्यायालयाने यापूर्वी याच कायद्यावर आधारित निर्णय दिले आहेत। अजमेर दर्ग्याच्या वादावर भारतीय समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। काही लोकांनी याला धार्मिक सहिष्णुतेच्या उल्लंघनाचा मुद्दा बनवला आहे, तर काही लोकांनी या दाव्याच्या कायदेशीर दृष्टिकोनातून तपासणी करण्याची मागणी केली आहे। तथापि जर न्यायालयाने याचिकेला मान्यता दिली आणि दर्ग्याच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया सुरू केली तर याचे परिणाम केवळ अजमेरवरच नाही तर भारतातील सर्व धार्मिक स्थळांवर होऊ शकतात। तसेच अजमेर दर्गा वाद देशाच्या सामाजिक ऐक्य आणि ऐतिहासिक संरक्षणासाठी एक मोठा धक्का ठरू शकतो। अजमेर दर्ग्याच्या वादावर अंतिम निर्णय काय होईल हे काळ ठरवेल, परंतु हे प्रकरण एक गोष्ट स्पष्ट करतं, धर्म, ऐतिहासिकता आणि कायदा यांचा परस्पर संबंध आहे
आणि याला योग्य न्यायालयीन मार्गाने सोडवलं पाहिजे। प्रत्येकाने आपल्या संविधानिक अधिकारांची आणि धार्मिक सहिष्णुतेची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून देशात एकता आणि शांतता राखता येईल। आपले या वादावर काय विचार आहेत, कृपया आपले विचार खाली कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अपडेट MH ला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।